हॅलो, मी सुरेखा तुमचे सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. कालच्या व्हिडिओला गेलेल्या कमेंटबद्दल आणि दिलेल्या प्रेमाबद्दल खरंच मनापासून आभारी आहे. इथं मी संध्याकाळच्या टायमाला आले होते मुंजाबापाशी दिवा लावायला. वारं खूप सुटलेलं होतं, दिवा तर काही राहत नव्हता. पण एक प्रयत्न केला दिवा लावण्याचा, म्हणलं जोपर्यंत चालेल तोपर्यंत. आणि डाळ गुळसाठी जी बरणी केली ना, ती बघा उंदराने फोडून ठेवली. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये आधी दाखवलीच. तर उंदीर आहे ना असे काही कारनामे करत असतात आणि रोज घरून न्यायचं वगैरे ते काही मी करत नाही. एका ठिकाणी तिथंच बरणी वगैरे त्यात डाळगुळ भरून ठेवलेलं असतं, कारण पिंपळाला मुंजाबाला वाहतात म्हणून. इकडे आमची रुई पण मस्त खेळत होती आणि सोयाबीन पण छान अशी फुलली होती आता. तर तणनाशक आहे ना आजच मारलेलं होतं, त्यामुळे छान वाटत होतं. त्यानंतर इथं संध्याकाळी घरी आले आणि लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली, कारण रात्री कसं लाईट जाते आणि लाईट गेली का मग स्वयंपाक करणं खूप अवघड होऊन जातं. कारण कसं एकच लाईट राहतो मग घरात चार्जिंगचा आणि त्याच्यावरती मग सगळं काही करायचं. त्यात पण किडकं वगैरे बरेच होतात मग. त्यामुळे म्हटलं चला पटपट इकडे स्वयंपाक करून घेऊ. स्वयंपाक करायला बसले, तर मध्येच इकडं मग रुहीचा अभ्यास, म्हणजे स्वयंपाकही काही निवांत होत नाही आणि तिचा अभ्यासही चालू असतो. त्यामुळे मग इथं चाललं होतं. ती म्हणे, "आई मी तुला वाचून दाखवते आणि मला सांग जे येत नाही ते." तर मग इथं त्यांना आज काना शिकवला होता. तेच मग तिचं वाचायचं चालू होतं. इकडं शेगडीवरती माझं दूधही तापत होतं आणि तुम्हाला इथं तिचं अक्षर दाखवलं. तर इथं मी शिमलाई कापत होते. हे छोटंसं मांजर आहे, पण खूप त्रास देतं. इथं आहे ना मस्त कपूरदानीमध्ये कापूर लावला, कारण या वासाने ना खूप छान वाटतं. संध्याकाळचं वातावरण प्रसन्न होतं. देवपूजा करून घेतली, उंबरठ्यामध्ये दिवा लावून घेतला आणि त्यानंतर परत अहो घरात आले, तर त्यांना प्यायचा होता चहा, म्हणून इथं चहा ठेवला. तर त्यांना म्हटलं, "चला तुम्हीच मला कप आणि ते द्या." कारण कसं उठ-बस करून आहे ना खूप कंटाळा येतो इथं. तर त्यांनी मला कप दिले आणि इकडं मी चहा ठेवला. गवती चहा घेण्यासाठी शेवटी मला उठावंच लागलं, म्हणून गवती चहा घेतला आणि एवढ्यात आहे ना गवती चहाचा चहा प्यायची सवय लागली आहे. त्यामुळे ना खूप छान वाटतं आणि तो चहा प्यायला पण छान लागतो. तर इथे ना मस्त शिमला मिरची मधल्या बिया काढून घेतल्या होत्या, कारण त्या बिया काही आम्हाला आवडत नाहीत भाजीमध्ये. आणि आज काय कांदा टाकून शिमला मिरची बनवणार नव्हते, कारण कांदे पण लई छोटे-छोटे होते आणि शिमला मिरचीला कांदे आहे ना मग जास्त कापावं लागतं, तेव्हाच छान लागतं. तर इथे ना माझं आणि अहोंचं थोडंसं बोलणं चालू होतं एका विषयावर, म्हणून इथे मी निवांत बसले होते आणि चहाही उकळत होता. लसूण सोलायचा होता, पण ते काय माझ्या लक्षातच नाही राहिलं. मस्त बोलत बसले आणि लसूण सोलायचा राहून गेला. तसं तर आहे ना बराच वेळ झाला होता. एक 7 वाजले होते. तर इथे आहे ना मस्त थंडगार पाणी अहो पीत होते. त्यांना म्हटलं मलाही द्या, कारण आहे ना एवढं थंड पाणी आता पिणंच होत नाही निवांत असं बसून. तर चला इथं मस्त निवांत बसून थंडगार पाणी पिलं आणि आता मस्त चहा घेणार आहे. ही म्हणे, "भाऊ बघा कशी बसते." तर तिचे आहे ना पुढचे जे केस आहेत ना तोंडाचे ते सगळे जळून जातात बरं का. अशी गॅसजवळ, शेगडीजवळ बसते त्यामुळं. आणि अक्षरशः ती ना शेगडीवरती सुद्धा जाऊन बसती. जेव्हा चालू असती तेव्हा खूप, म्हणजे मला तर खूप भीती वाटते चटका वगैरे बसायचा, पण तिला तसं काही होत नाही. इतकी म्हणजे डेंजर मांजर आहे ही. इथं कुठल्या विषयावर आमचं हे सीरियस डिस्कशन चालू आहे हे तुम्हाला कळतंय का? ते कमेंट करून नक्की सांगा. कारण इतकं म्हणजे बराच वेळ आम्ही बोलत बसलो आणि त्यात बराच वेळ गेला. मस्त निवांत चहाही उकळत होता. टाईम तर बराच झालेला होता, स्वयंपाक करायची होती कारण भूक पण लागलेला होता. तर इथे आहे ना चहा गाळून घेतला आणि चहा आता आम्ही दोघं घेऊन टाकतो. ही मांजर बघा, तिला असं वाटत होतं हिने आम्हाला काहीतरी द्यावं. ती लगेच गिळली, म्हणजे बिस्किट खारी काही आहे का काय बघायला. कारण आमचं कसं म्हणजे चहाबरोबर बिस्किट खारी असं काहीतरी असतंच. पण ते काही तिला दिलं नाही, कारण ती खूप त्रास देती. इकडं रुई आली होती. रुईचं चाललं होतं, "आई मला भूक लागली, पटकन जेवायला दे" म्हणून. कारण तिला आज आल्यानंतर मी जेवायला दिलेलंच नव्हतं शाळेतून, कारण माझंही शेतात थोडंसं काम चालू होतं त्यामुळं. तर इथे ना आता म्हटलं चल मी पटकन शिमला मिरची टाकते आणि भाकरी बनवते, म्हणजे तुलाही पटकन जेवता येईल एक 10-15 मिनिटात. तोपर्यंत तू तुझा अभ्यास आवरून घे म्हटलं. तर तिचं चाललं होतं मग अभ्यासही करायचा आणि मी काही गोष्टी सांगितल्या की त्याही देत होती मला. तर इथे आहे ना मस्त मग थोडासा लसूण सोलून घेतला आणि शिमला मिरची बनवते मी. आज मी पीठ टाकून शिमला मिरची बनवणार आहे. तशी तर पीठ टाकून आम्हाला जास्त आवडत नाही, पण आज कांदाही नव्हता, म्हणजे छोटे-छोटे कांदे होते आणि कापायचा मी तसा कंटाळा केला म्हणून. तर इथं चालू होतं माझं. आणि इथं आहे ना मी शेगडी खूप तापली, कढई खूप तापली होती म्हणून शेगडीवरून खाली उतरून घेतली आणि आता इथं फोडणी देते. बऱ्याच ताईंच्या कमेंट येतात, की ही शेगडी करंट मारत नाही का? तर करंट नाही मारत आणि लाईटवरचीच आहे. तर मी ना उत्तर पण देत असते, पण सारख्या-सारख्या आता एवढ्यात त्याच कमेंट येत आहे. मी जास्त करून शेगडीचा वापर करत नाही. तर इथं बघा मला आहे ना शेगडीचा कढईचा जोरात असा चटका बसला, कारण चॉपिंग बोर्ड उचलता ना नेमका कढईला धक्का लागला आणि 2 बोटांना चटका बसला. बसल्या-बसल्या लगेच फोड आला. तरी पण मी लगेच कोलगेट लावलं, पण फोड लगेच येऊन गेला होता, कारण कढई खूप तापलेली होती. तर इथे आहे ना मस्त शिमला मिरची टाकली परतायला आणि थोडीशी परतून घेऊन आणि मग नंतर शिजली की त्यात आहे ना बेसन पीठ असं थोडंसं टाकणार आहे आणि चांगलं शिजवून घेणार आहे.
इथे ना मीठ टाकून घेतलं. मिठामुळे पाणी सुटतं आणि शिमला मिरची चांगली शिजली जाते. ही मांजर बघा अजूनही तिथंच बसलेली आहे. तिची काही ती जागा सोडत नाही. जोपर्यंत माझा स्वयंपाक होत नाही तोपर्यंत ती तिथून उठत नाही. तर इथे चॉपिंग बोर्ड थोडासा पुसून घेतला. नंतर भांडे घासायच्या वेळेस धुवून घेत असते, पण सध्या आता थोडासा पुसला आणि ठेवून दिला. कारण कसं खाली मग खूप पसारा होऊन जातो आणि पसारा झाला की मग स्वयंपाक करायला खूप म्हणजे जमतच नाही. खूप असं कंजस्टेड होऊन जातं. तर इथे आहे ना चटका बसलेला होता. ते मी थोडंसं फुकत होते कारण मला भाकर भाजायला सुद्धा जमत नव्हतं. पुढे तुम्हाला समजेलच. त्यानंतर इथे ना भाकरी करून घेते. आमच्याकडे एक टाइम आहे ना भाकरीच लागतात. तर सकाळी आज मी पोळ्या केलेल्या होत्या. म्हणून म्हटलं चला आज शिमला मिरची आणि थोडंसं दूध वगैरे मग त्यासोबत भाकर लागती. म्हणून इथं आता भाकरी करून घेते. एक टाइम चपाती आणि एक टाइम भाकरी असंच असतं. शक्यतो मी सकाळी भाकरी बनवत असते, पण आज काही बनवल्या नव्हत्या. आज आहे ना मग संध्याकाळी भाकरी बनवायला घेतल्या. तर इथे आहे ना पीठ छान असं मळून घेतलं आणि भाकर थापून घेते. भाकर शक्यतो म्हणजे मोठी-मोठीच थापून घेते, कारण मोठ्या भाकरी कसं पटकन उरकतात पण आणि ती एक हाताला सवय पण लागलेली असते मोठ्या भाकरी करायची. तर त्या भाकरी लवकर जमतात. छोट्या-छोट्या म्हटल्या की त्या जमतच नाही. तर इथं बघा भाकर तव्यावर टाकताना पण आहे ना जोरात वाफ आली आणि परत तिथं थोडासा चटका बसला होता. पण बघू आता त्याला म्हटलं काहीतरी लावू नंतर हात धुतल्यानंतर. तर कोलगेट लावलेलं होतं, पण कसं भाकरी करताना मग ते पण धुवून टाकावं लागलं. तर इथे ना भाकरीला छान असं पाणी लावून घेतलं आणि छान अशा भाकरी पण भाजतात. तर इथे रुईचं चाललं होतं. तिला म्हटलं, "तुला जेवायला घे." कारण तिला जेवायलाही बराच वेळ लागतो आणि तिचं कसं मग हळू चालू असतं. तिला म्हटलं, "तुला भूक लागली तर जेवायला घे." तिचं चाललं होतं, "आई मी थोडासा अभ्यास करते आणि नंतर मग जेवायला घेते." तिला म्हटलं, "आधी तू जेवण कर आणि नंतर अभ्यास कर." कसं मुलांना मग आधी जेवायला वगैरे दिलं, त्यांचं आवरलं की मग ते निवांत होतात त्यांचा अभ्यास करायला आणि आपणही आपलं काम आवरायला निवांत होतो. खूप वेळ जर तिचं जेवण चाललं, तर माझंही किचनमधलं काम काही लवकर उरकत नाही मग. तर इथे ना तिला आता जेवायला देतीये आणि ही स्टीलची जाळी बघा हिच्यात मी भाकरी ठेवत असते. ही काळी झाली तेच मी तुम्हाला दाखवत होते. हे कशामुळं तर एक दिवस मी सकाळी शेगडी चालू केली. मला दूध तापायला ठेवायचं होतं म्हणून आणि त्यावर आहे ना ही जाळी तशीच राहिली माझ्याकडून. त्यात एक चपाती होती. तर चपातीसहित पूर्ण धूर निघाला होता आणि पूर्ण जाळी अशी काळी-काळी झाली होती. म्हणून ती एवढी काळी पडली आहे. खूप घासली तरी पण काय निघत नाहीये ती. बघू आता थोडी-थोडी घासून जेव्हा निघल तेव्हा निघल. पण खूप म्हणजे धूर झाला होता. ती जाळी पूर्ण जळाली होती. त्यानंतर इथे आहे ना मस्त गुळाचा काला करायला घेतला. कारण आज मला खायचा होता गुळाचा काला. बऱ्याच दिवसाचा खाल्लेला नव्हता आणि गरम-गरम भाकरीचा खूप छान लागतो. तर इथे आहे ना मस्त भाकर चुरून घेतली. त्यात गूळ टाकला किसलेला आणि काला केला. मस्त आमचे जेवण झाले. त्यानंतर इकडं रुही बसली चित्र काढायला. तर तिने काढलेले चित्र आता मी इथून पुढे तुम्हाला दाखवते. खूप छान-छान चित्र काढत असते ती आणि हे चित्र ती तिच्या हाताने काढते आणि तिच्या मनाने रंगवती. कधी-कधी ना काही गोष्टी विचारायला येते, पण मी तिला म्हणत असते, "तू बघ ते कसं असतं आणि त्या हिशोबाने कलर दे." तर तिने खूप छान असं रंगवलंय. तर चला तुम्हाला रुईचे चित्र कसे वाटले हे कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ देखील कसा वाटला हे नक्की सांगा. खूप दिवसातून आपला लाँग व्हिडिओ आलाय तर व्हिडिओ बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओत. बाय बाय.